महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधान परिषदेच्या जागेवर एकमत नाही. विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार. विधान परिषदेसाठी नाशिकमध्ये महायुतीतच राहणार काटेकी टक्कर. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच. भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्यानं जागांवर मजबूत दावा. प्रल्हाद कुलकर्णीने 135 पैकी 132 प्रश्न मोटेगावकरला दिल्याचं सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न. मोटेगावकरकडे रसायनशास्त्राच्या 132 प्रश्नांची पीडीएफ, परीक्षेचे 4 पैकी 3 संच कुलकर्णीकडे भाषांतरासाठी दिले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून 6 तास चौकशी. चौकशीनंतर मुलाला सोडलं. स्वतःच्या मुलासाठीच मोटेगावकरनं पेपर फोडल्याचा संशय. नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर. सीबीआयकडून कोणत्याही क्षणी छापेमारी. नीटचा गेस्ट पेपरच होता परीक्षेचा खरा पेपर. गेस्ट पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये 60 पानांची पीडीएफ फाईल केली होती फॉरवर्ड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडची प्रकृती बिघडली. कराड 3 दिवसांपासून सलाईनवर. युरोसिस्टायसिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज. बेकायदेशीर आणि नियमबाह्य ऑनलाईन औषध विक्री विरोधात मेडिकल चालकांचा आज देशव्यापी संप. देशभरातील सुमारे 12 लाख औषध दुकानदार संपात सहभागी. इंधन टंचाई हिंसक वळणावर. बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण. बुलढाण्याच्या शेगाव इथल्या पेट्रोल पंपावरची घटना. पुण्यातील बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या. आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धातून 4थी हत्या. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ. कोंढव्यामध्ये तरुणावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला. 3-4 जणांच्या टोळीचा तरुणावर सपासप वार करत हल्ला. दहशत निर्माण करण्याचा उद्देश. उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना एकाच दिवसात जामीन मंजूर झाल्यानं आश्चर्य व्यक्त. खोटं नाव सांगून आरोपीनं केलेलं हिंदू मुलीशी लग्न. विदर्भात उष्ण लहरींचा जोरदार उद्रेक. अमरावतीचं तापमान सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअसवर. अकोला आणि वर्ध्यातील तापमानही 46 अंशांवर. राज्यात वाढत्या उन्हामुळे अनेक भागात पाणी टंचाई. 15 जिल्ह्यातील 633 गावं आणि 1652 वाड्यांना 706 टँकरद्वारे पाणी पुरवठा. उन्हाचा कडाका असाच कायम राहिल्यास पाणी टंचाई वाढण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर. रोममध्ये मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट. मेलोनी यांच्याकडून मोदींचं स्वागत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन सप्टेंबर महिन्यात पुन्हा भारत दौऱ्यावर. दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये होणार सहभागी. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये आहे ब्रिक्स शिखर परिषद. पुढारीकार डॉक्टर गो जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन. डॉक्टर गो जाधव यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन. स्केटिंग रॅलीसह रुग्णांना फळ वाटलं.